हॅलो मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? तर मी खूप दिवसांनी लाईव्ह आलेली आहे. कारण की कसं सांगू तुम्हाला मी, खरं तर सांगायला गेलं तर मला बिलकुल टाईम नव्हता. तर आपला सोमवार आहे, आज 7वा सोमवार आहे. तर मला खरंच टाईम नाही भेटला. मी खरंच सांगते तुम्हाला, कारण लग्नाचं सीझन होतं. त्या लग्नाच्या सीझनमुळं मला बिलकुल टाईम नाही मिळाला. खरं तर मला रील करायलासुद्धा टाईम नाही मिळाला, का तुम्हाला काही गोष्टी दाखवायलासुद्धा टाईम नाही मिळाला. इतकी थकून गेलेली होती मी. थकून म्हणजे लिटरली, म्हणजे कंटिन्यू कोणी ना कोणी चालू होतं. आणि सीझन होतं. सीझनमुळे 1 महिना माझा असाच गेला कामामध्ये म्हणजे काही मेकअप वगैरे किंवा काही पार्लरचं काम. नुसतं मेकअपच नव्हतं, बऱ्यापैकी पार्लर म्हटलं तर बऱ्यापैकी काम असतं. तर मला बिलकुल टाईम नाही मिळाला, बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. मला बसायला पण टाईम नव्हता मिळाला. तर कालपासून काहीतरी अधिक महिना लागलेला आहे. अधिक महिन्यामुळं तारखा सगळ्या स्टॉप असणार आहे 1 महिना. म्हणजे लग्नाच्या तारखाच नाही आता कालपासनं. तर कालपासनं थोडी शांतता आहे, म्हणजे थोडंसं रिलॅक्स आहे. म्हणजे रिलॅक्स असतं असं, पण असं नाहीच का ब्रायडल मेकअप वगैरे चालूच असतं. पण लग्नाच्या सीझनमध्ये एकच काम नसतं, म्हणजे फेशियल करा, वॅक्स करा, आयब्रो करा, बऱ्यापैकी काम असतं. पण नुसतं मेकअपचं वगैरे काय काम नसतं. पण मग सीझनमध्ये कंटिन्यू उभं राहावं लागतं. उभं जरी नाही राहिलं पण काही ना काही काम असतंच. तर मी पूर्ण महिना तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ म्हणजे व्लॉग वगैरे टाकू नाही शकली. छोटे छोटे नॉर्मल व्हिडिओ मी एखादा टाईम मिळाला तर काढायची. तर आज मी पटकन आवरलं, म्हणजे टाईम मिळाला मला आज. तर कालपासून थोडी शांतता आहे, तर कालपासून थोडं रिलॅक्स झालेली आहे मी. तर आज म्हटलं आज छोटासा ब्लॉग काढू. ब्लॉग काढल्यानंतर आज माझी पूजा वगैरे छान झालेली आहे. सकाळी पण लवकर उठून माझी पूजा वगैरे छान झाली. आज पण माझी आत्ताच पूजा वगैरे पूर्ण माझी संपन्न झालेली आहे. तर आज म्हटलं चला एक छोटासा ब्लॉग काढून एक टाकून देऊ. कारण कसं असतं, आपलं ब्लॉग टाकत असतो आपण. आणि तुम्हाला खरं सांगते मैत्रिणींनो, का आपण ब्लॉग टाकला, का एखादा ब्लॉग नसला किंवा गॅप असला तर मग ते विचार पडतं का यांचा ब्लॉग नाही, यांचे व्हिडिओ वगैरे नाही किंवा काही नाही. त्याच्यामुळं थोडा टाईम हे होतं. तर कालचा लागला अधिक महिना. तर अधिक महिन्यामध्ये हा महिना खूप छान असतो. तर जे कोणी राधाकृष्णाला मानत असतील किंवा राधाकृष्णाचं करत असतील, असं म्हणतात, त्यांना लाया बताशे अनारशा बताशे वगैरे दान वगैरे केलेले, परत अधिक महिन्यामध्ये दान धर्म केलेलं पण खूप चांगलं असतं. तर करत जावावा, म्हणजे छान त्याचं फळ मिळतं. आणि ज्या मुलींनी आईची वटी भरणं पण खूप छान असतं. वटी म्हणजे अधिक महिन्यामध्ये आई वडील कन्यादान करता. तर अधिक महिन्यामध्ये मुलींनी आईची वटी भरली पाहिजे. त्याच्यामध्ये त्याचं खूप छान, म्हणजे अधिक महिन्याचं पूर्ण पुण्य मिळतं त्याला. आणि एक तर म्हणजे कोणी खूपच करतं, कोणी खरं जावईला मुलीला कपडे घेता किंवा चांदीचं काहीतरी करता, बऱ्यापैकी करता. नवीन करता, नंतर कोणी एवढं काही करत नाही. कोणी परंपराच पाळतं. आता खरं म्हणायला गेलं तर जावईला मुलीला पण केलं पाहिजे, त्याच्यात खरं पुण्य आहे. पण मग कुणाचं आपण स्वतः नाही सांगू शकत. ज्याच्या मनाची इच्छा, केलं तर केलं, नाही केलं तर आपण काही कोणावर हे नाही करायचं. पण आपल्या मनाची इच्छा असेल ना, की आपल्याला काय करायचं ते दानधर्म करा. दानधर्म केल्याने खूप पुण्य मिळतं. आणि त्याच्यामध्ये धोंड्याचा महिना म्हटलं, अधिक महिना म्हटल्यावर कुणी सोनं करतं, कुणी चांदी करतं. चांदीला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळं चांदी पण करतं कुणी. आणि कुणी सोनं करतं. कुणी म्हणजे खरं म्हणायला गेलं तर पहिली खरं आईची ओटी भरली पाहिजे. आता आईच्या ओटी भरण्यामध्ये तुम्हाला तर चांगलं माहिती असेल, आपण काय घेतो. साडी वगैरे घेतो, 7 शिंगार घेतो, नारळ घेतो, दान देतो, म्हणजे दक्षिणा टाकतो. तर अशा गोष्टी करून आईची ओटी भरली पाहिजे. तर आईची ओटी भरणं पण खूपच पुण्याचं काम आहे. आणि कुणी जावईचं मुलीचं करता.
ज्याची त्याची मनाची इच्छा. आणि कुणी न काय करता बाहेर दानधर्म करता, राधाकृष्णाला अनारसे बताशेचं हे देतं, म्हणजे याच्यात खूप चांगलं मानलं जातं हे. तर बघा, ज्याची त्याची इच्छा, ज्याचं त्याचं हे म्हणजे केलं पाहिजे, खूप चांगलं असतं हे. तर कालपासून थोडं शांतता आहे, कारण महिनाभर आता तारखा नाही आहे लग्नाच्या वगैरे, काही नाही आहे, म्हणजे बऱ्यापैकी शांतता आहे आता. त्याच्यामुळं चला म्हटलं आज एक छोटासा ब्लॉग काढू, आपल्या मित्रांना मैत्रिणींना टाकू, की कसं असतं आपण कंटिन्यू केलं पाहिजे काम, कंटिन्यू अपडेट दिली पाहिजे. पण काही गोष्टीमुळं नाही जमत. लेडीज म्हटलं ना, लेडीजला नाही जमत सगळ्या गोष्टी करायचं म्हटलं तर नाही जमत. लेडीजला सगळ्या गोष्टी बघावं लागतं, घरामधलं बघावं लागतं, मुलांचं बाहेरचं सगळं बघावं लागतं. मी तर विचार करते काय काय लेडीज बिचारा कशा करत असतील का, त्यांचं म्हणजे नाही का घरात पण बघायचं, छोटे छोटे व्हिडिओ करायचे, ब्लॉग टाकायचा, मुलांचं बघायचं, सगळ्या गोष्टी कशा करत असतील मला तर नाही माहिती. पण मग करता कशा, म्हणजे छानच करता त्या. तर आता आहे 7वा सोमवार, तर माझा 7वा सोमवार चांगला झालेला आहे. आज मस्त माझे दर्शन खूप छान झालेले आहे. तर आता पूर्ण पूजा संपन्न झाल्यानंतर ब्लॉग टाकते. ब्लॉग कसा वाटला सांगा. आणि मला एक लग्नाचा पण टाकायचं होता, माझ्या मैत्रिणीचं लग्न होतं, त्यावेळेस पण मला बिलकुल टाईम नाही मिळाला. बिलकुल म्हणजे मला जेवायला पण टाईम नाही मिळाला त्या दिवशी कंटिन्यू मी उभीच होते. मग त्या दिवशी पण मला काय टाईम नाही मिळाला. तर जसं टाईम मिळाला तसं मी छोटे छोटे ब्लॉग टाकत जाईन, तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण टाकत जाईन. तर आत्तासाठी एवढंच आहे. एवढं झालं का आता समजा मी उद्यापासून प्रयत्न करेन गोष्टी छोट्या छोट्या टाकायच्या. जर नाही टाकलं तर थोडं समजून घ्या की काहीतरी काम असेल किंवा काय असेल, त्याच्यामुळे टाकायला जमत नाही. तर सगळे व्यवस्थित राहा, आनंदी राहा. या महिन्यात कोणासंग भांडू नका, कोणाला काही बोलू नका. जेवढं दानधर्म करता येईल तेवढं दानधर्म करा. आणि काही गोष्टी टाळा म्हणजे भांडण वगैरे टाळा. आणि छान दानधर्म जेवढं करशाल तेवढं पुण्य तुम्हाला लागेल. बाकी एवढंच बोलायचं होतं मला. आता माझा आहे उपवास, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. तर एवढं टाकते. आपण नेक्स्ट ब्लॉगला भेटू. चला बाय.